निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। महेंद्र वर्मा सोबत कशा प्रकारे युद्ध करण्याचा तुझा विचार आहे? यासाठी माझ्याकडे दोन मार्ग आहेत। एक म्हणजे मी स्वतः महेंद्र वर्माशी लढेन आणि दुसरा मार्ग म्हणजे सैन्य घेऊन मी त्याच्यासोबत लढेन। मला तरी वाटतं की मी एकटा ह्यासाठी समर्थ आहे। मला सैन्याची आवश्यकता नाही। होय गोरक्षा, तू एकटा समर्थ आहेस हे ठाऊक आहे मला, परंतु एकट्याने तू युद्ध करू नयेस असं मला वाटतं। तुझ्या समोर महेंद्र वर्माचं संपूर्ण सैन्य आणि तो स्वतः अगदीच दुर्बल आहे। तुझ्या समोर कोणी मोठे दैत्य असते किंवा स्वतः देव असते तर मी तुला एकट्याला युद्ध करण्याची अनुमती दिली असती। ठीक आहे गुरुदेव, मी सैन्य घेऊन युद्ध करेन। परंतु सैन्य गोळा करायला वेळ जाईल गोरक्षा। मला त्याची कल्पना आहे, त्याचाही विचार मी करून ठेवला आहे। मला तात्काळ एका पुतळे निर्माण करून देणाऱ्या शिल्पकाराची आवश्यकता आहे। त्याने निर्माण करून दिलेल्या पुतळ्यात मी संजीवनी मंत्राद्वारे जीव फुंकेन आणि ते सगळे पुतळे माझ्यासाठी सैन्य बनून लढतील। बडे बाबा, अहो पण असं कसं होईल? म्हणजे सैनिकांचं पुतळं करायचं आणि ते जिवंत होणार? तुम्ही गोरक्षाला अजून संपूर्ण ओळखलं नाही। साक्षात महादेवाचा अंश आहे माझा गोरक्ष। प्रचंड सिद्धी आहेत त्याच्याकडे। पण पुतळे तयार करणारा माणूस आहे का आपल्या गावात? तसा माणूस हुडकाया लागल। गोरक्ष, तुझ्या दृष्टीत असा कोणी आहे? आहे गुरुदेव, बसंत नावाचा एक शिल्पकार आहे। अतिशय निर्मळ मनाचा तो आहे। तो आत्ता कुठे आहे हेही मला ठाऊक आहे। मी त्याला तात्काळ भेटून हे कार्य त्याच्यावर सोपवतो। आज्ञा करावी गुरुदेव। आदेश आदेश अलख निरंजन। राजा महेंद्र वर्माचा विजय असो। महाराज, मी आपल्याला दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे, पण तो गोरक्षनाथ आता नदी किनारी नाही। त्याने ते स्थान कधीच सोडलं आहे। सेनापती, तुम्ही दिलेला शब्द खरा केला। आम्हाला या बिकट स्थितीतून बाहेर काढलात। आम्ही तुम्हाला शब्द देतो, आमच्या राजकन्येचा विवाह तुमच्याशीच केला जाईल। परंतु ते साधू आपल्या राज्यातून बाहेर जात नाहीत तोपर्यंत मंगल कार्य करता येणार नाही। होय महाराणी, तसंच होईल। कारण मला कळालेल्या माहितीप्रमाणे तो गोरक्षनाथ आपल्यावर आक्रमण करेल किंवा आपल्या राज्यात बंडाळी माजेल। सेनापती, आपल्या सगळ्या सैन्याला युद्धासाठी त्वरित तयार करा। सरुताई, अगं तू इकडे काय करतेस? कुठे गेलतीस का? हो, वनात गेले होते। वनात? हो, गुरुवाईच्या कुटीकडे गेले होते। तिकडं कशा पायी?
नागनाथ सापडत नव्हता, त्याला शोधायला गेले होते. वय का सरुताई, आम्हासनी तुझ्या संग काहीतरी बोलायचं होतं. बोल की. गिरजे थांब, म्या सांगतो. त्याचं काय आहे सरुताय, आम्ही बी गेलो होतो गुरुआईच्या कुटीकडं. तेव्हा तिथं आम्हाला कुटीमध्ये तुम्ही दिसलात. वय आणि आम्हासनी वाटतं तेव्हा तू इकडं नागनाथच्या घरी बी होतीस ना. मग कुटीत कोण होतं? तुम्हीच होतात ना. तर मला जे बोललात ते पुन्हा कुठे बोलू नका. लोक तुम्हाला वेड्यात काढ. अहो पर आम्ही तर जे खरं आहे तेच सांगतो या. मी काय सांगते ते कळत नाहीये का पाटील? कोणाला सांगू नका, नाहीतर तुमच्या दोघांपैकी कोणाचा तरी एकाचा जीव जाईल. आणि तुम्हाला कळलंय हे जर गुरुआईला कळलं तर ती तुम्हाला दोघांना सोडणार नाही. सरुताई, तू आम्हासनी दम देती या. मी फक्त खऱ्याची जाणीव करून दिली तुम्हाला. आणि हो, आता नागनाथच्या घरच्यांचे दिवस सुद्धा कमी राहिले. ही असं काय बोलून गेली हो? 30 कमी राहिले म्हणजे? होय ना. आणि गुरुआईच्या कुटीकडं हिचं काय काम असन? नागनाथ तर कवच घरी गेलाय. हे बघ श्रीपाद, रंगप्पा म्हणाले ना ते आपली धर्मपीठाकडे तक्रार करतील तर ते करू शकतात. रंगप्पा महाराज फार मोठं प्रस्थ आहे. पण मला एक कळत नाही, हे असं अचानक त्यांच्या काय मनात आलं असेल हो? खरं तर श्रीपादला लहानाचं मोठं होताना त्यांनी पाहिलंय. हे बघ सुमती, हे मलाही कळत नाहीये. खरं तर आपल्याला जे अनुभव आले तेच आपण बोललो आहोत. खरंय, आणि यात आपण कसलाही खोटेपणा नाही करत आहोत. आई, आपण वागलो किंवा नाही वागलो तर समोरचा आपल्या वागण्याचा काय अर्थ लावतो ते आपण ठरवू शकत नाही. हे बघ, हे जरी बरोबर असलं तरी तू त्यांच्या समोर लहान आहेस. त्यांना तुझ्याकडून कसली भीती असणार? मी काय म्हणते, मी एकदा समक्ष जाऊन बोलून घेऊ का त्यांच्याशी? मला ते वडिलांच्या स्थानीच आहेत. मला वाटतं त्यांना कुठेतरी भ्रम झाला असेल. गावातले माणसं माझ्यासारख्या एका पोराच्या पाया पडतात हे त्यांना रुचत नसेल बहुतेक. तेही दत्त भक्त आहे. त्यांच्या घरीही दत्त विराजमान होता. 2 वेळा घरात पूजा होते. मासातून एकदा अन्नदानही होतं. त्यांना अजून दत्त तत्व कळालेलं नाही. त्यांचं जे संचित आहे त्यामुळे ते किमान माझ्या समोर उभे आहेत. एखादा दुसरा असता तर. पण ते एवढे रागावले का आहेत रे? ते शांतपणानं बोलू शकले असते ना तुझ्याशी. आई, दत्त तत्व समजून घेण्याची ही पहिली पायरी आहे असं तू समज. नागनाथ, अरे तू कधी आलास घरी? मी तुला कुठे कुठे नाही शोधलं आणि तू इथे आलास होय? हो आत्या, पण मी तुला सुद्धा पाहिलं.
कुठे? मी घरी येत होतो ना तेव्हा तू गुरुबाईच्या कुटीकडे मला जाताना दिसलीस. तू तिथे का गेली होतीस? सरुताई, तुला ठाऊक नाहीये ती जागा कशी आहे ती. तिथे वाईट लोक राहतात. तू कशाला जायचं होतंस तिकडे? अरे का म्हणजे नागनाथ मला कुठेच सापडला नाही. मग ती जागा दिसली आणि तुम्ही नेहमी त्या कुटीविषयी बोलता, मग मी गेले तिथे. ठीक आहे, पण यापुढे तू तिकडे जायचं नाहीस. अरे माझं ठीक आहे, पण नागनाथ कशाला गेला होता तिकडे? नागनाथ, तू मला वचन दे, यापुढे तू तिथे जाणार नाहीस म्हणून. मी असं कोणतंही वचन देणार नाहीये. बघ कोशधर्म, अरे मी ह्याच्या चांगल्यासाठीच सांगतेय ना. आता तिथली लोक काय काय अघोरी गोष्टी करत असतात आणि आपला नागनाथ लहान आहे अजून, मग कशाला जायचं त्याने तिथे? नागनाथ, वंश बरोबर बोलतायत. तू तिकडे जायचं नाहीस. त्या तुझ्या भल्यासाठीच बोलतायत ना. आई, मी ह्याची काळजी घेईन, पण मी असं कोणतंही वचन देणार नाही. बघ बाई सुरादेवी, आता तूच सांग समजावून ह्याला. पण हा असं का म्हणतोय वचन देणार नाही म्हणून? कारण ती जागा दुष्ट शक्तींची आहे, म्हणून एक दिवस मी ती जागाच उद्ध्वस्त करणार आहे. अरे पण नागनाथ, तू कशाला या गोष्टींच्या मागे लागलायस? त्यापेक्षा तू लांबच राहा या सगळ्यापासून. त्या दुष्ट लोकांना देवाकडून शिक्षा मिळेल बघ. पण मी म्हणते, ती जागा उद्ध्वस्त करून तुला काय मिळणार आहे? तिथे अशा खूप गोष्टी सापडतील ज्याची कोणी कल्पना देखील केली नसेल. गुरुदेव, आपण इथे? होय जालिंदर, तुलाच भेटायला आलो आहे मी. अहो भाग्य माझे. शुभम भवतु. गुरुदेव, आपल्या इथे येण्याचं प्रयोजन काय आहे? जालिंदर, श्री दत्तप्रभू नागनाथाची कठोर परीक्षा घेत आहेत. इतक्या लहान वयात त्याला अनेक शत्रूंना सामोरं देखील जावं लागतंय. अशी कठोर परीक्षा क्वचितच कोणाची झाली असेल. मी माझ्या परीने त्याला प्रशिक्षण देतोय गुरुवर. त्याच्याकडून साधना करवून घेतो आहे. दत्त महाराजांची आज्ञा असल्याने तू योग्य वेळी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करशीलच, परंतु लवकरात लवकर नागनाथला गरुडास्त्र अवगत होईल असं बघ. कारण त्यासमोर जे संकट येणार आहे त्यासाठी त्याच्याकडे शस्त्र असणं अत्यंत आवश्यक आहे. होय, मी त्याला शिकवतो आहेच, परंतु आता ते नागनाथवर अवलंबून आहे की तो ते किती लवकर आत्मसात करतो. गुरुवर, आपले कार्य कसे सुरू आहे? गोरक्ष त्या महेंद्र वर्माचा लवकरात लवकर पाडाव करणार आहे. तिथलं कार्य संपलं की आम्ही दोघेही नेपाळ राज्य सोडून इथेच येणार आहोत. गुरुदेव, मी आपली वाट पाहिन. शुभम भवतु.
नागनाथ, तुला दीक्षा देऊन तुझा नाथपंथात प्रवेश करून घ्यायचा आहे, पण त्यासाठी तुला तुझी साधना वाढवावी लागेल. तुझ्या आत दडलेली शक्ती जागी कर. पुढे खूप मोठी आव्हाने आहेत आणि तुला ती समर्थपणे पेलायची आहेत. गुरुदेव, आपण इथे? मला तुझी आठवण आली म्हणून मी इथे आलो. गुरुदेव, काहीतरी काळजीचं कारण असल्याशिवाय तुम्ही इथे येणार नाही. काळजीचं कारण नाहीये नागनाथ, परंतु आता तुला तुझी तपश्चर्या वाढवायला हवी. निद्रेला आवर घालून तू तुझी साधना वाढव. लवकरात लवकर गरुडास्त्राची साधना कर. मंत्र सिद्ध होईल असं बघ. लक्षात ठेव नागनाथ, जेव्हा हे सगळं जग झोपी गेलेलं असतं तेव्हा योगी जागा असतो. क्षण न क्षण महत्वाचा आहे. होय गुरुवर. श्रीपाद, ए श्रीपाद, ऐकलं का? काय झालं माई? आपल्या गावावर म्हणे यवन आक्रमण करणार आहेत. यवन? होय, अशी अवई उठलीये की दूरच्या गावावर त्यांनी आक्रमण केलं आणि आता आपल्या गावात येणार आहेत म्हणे. अरे देवा, यवन येणार आहेत. यवन येणार म्हणजे आपलं गाव बेचिराग करून टाकणार. स्त्रियांना पळवतात, लुटालूट करतात, हत्याही करतात. म्हणजे आपल्या सगळ्यांना मारून टाकणार का यवन? श्रीपाद, बाळा, तू असा शांत का बसून राहिलायस? मी काय करणं अपेक्षित आहे आई? अरे ऐकलं नाहीस का? यवन येणार आहेत. श्रीपाद, यवन आले म्हणजे सगळेच संपेल रे. श्रीपाद, तू काहीतरी कर रे. एखादा उपाय तरी सांग. माई, आपल्या गावाचा दायित्व ज्यांनी घेतलं आहे ते रंगप्पा महाराज काहीतरी करतील ना. तसंही त्यांनी मला ताकीद दिली आहे, कसलाही हस्तक्षेप करायचा नाही म्हणून. तुम्ही जाऊन सांगा हे त्यांना, साकडं घाला त्यांना. बाळा, गावातले लोक ते करतीलच रे. अरे पण तू काही उपाय करणार आहेस का नाहीस? हकनाक पळी जातील रे. आई, मी करेनच, पण रंगप्पा महाराज काय करताय ते बघायला हवं ना. गुरुदेव, तुम्ही मला भेटण्यासाठी इच्छित आहात असं मला जाणवलं. काय आदेश आहे? शुभम भवतो. गोरक्ष, त्या महेंद्र वर्माचा पाय उतार करण्या अगोदर तुला एक अत्यंत महत्वाचं कार्य करायचं आहे, जे कार्य तू ह्या सगळ्यांमध्ये विसरून गेला आहेस. कोणतं कार्य गुरुदेव? शिवभक्ताला पशुपतीनाथांचं दर्शन घडवण्याचं. जो शिवभक्त पशुपतीनाथांच्या दर्शनाची आतुरतेने प्रतीक्षा करतो आहे, त्याच्याकडे तुला जायचं आहे. तो तुझी वाट पाहतोय. तू साक्षात शिवस्वरूप आहेस गोरक्ष.
त्यामुळे त्या भक्ताला पशुपतीनाथांचं दर्शन करून देण्याचं दायित्व हे तुझंच आहे. गुरुदेव, ते कार्य माझ्या लक्षात आहे. महेंद्र वर्माला पराभूत केल्यानंतर ते कार्य मी करणार आहे. ते कार्य आधी करावं लागेल गोरक्ष. तो शिवभक्त आहे आणि त्याची इच्छा आहे की पशुपतीनाथांनी त्याला दर्शन द्यावं. आणि तू साक्षात शिवाचा अंश आहे. तूच त्याला पशुपतीनाथांचं दर्शन घडवू शकतोस. त्या शिवभक्ताने आपलं सर्वस्व अर्पण केलं आहे गोरक्ष. आणि त्याला आता दर्शन घडवून देणं हे क्रमप्राप्त झालं आहे. जशी आपली आज्ञा गुरुदेव. मी त्याला पशुपतीनाथांचं दर्शन निश्चित घडवेन.